सो योग्याविधी म्हणजे काय की तुम्हाला जर सर्जन बनायचं तर तुम्ही डिरेक्टली काय बॉडीवर नाही हे करू शकत ना. सो त्याच्यात तुम्हाला प्रॅक्टिस करायला लागते. तुम्ही प्रॅक्टिस कशावर करणार हे सगळं असतं योग्याविधी, ज्यात तुम्ही सर्जरीचं प्रॅक्टिकल नॉलेज प्राप्त करता पण नॉट ऑन रिअल बॉडीज, असं फ्रूट्सवर वगैरे म्हणजे सिमिलर आयटम्सवर तुम्ही प्रॅक्टिस करताय. सो ह्यालाच आपण म्हणतो योग्याविधी. ह्याचा आपण श्लोक बघूया. योग्य सम्यक कर्माभ्यास म्हणजे योग्य म्हणजे काय, कर्म अभ्यास म्हणजे योग्य, आणि हे जे नॉलेज जे आहे हे जे अध्यायामध्ये दिलं आहे योग्याविधीचं, दॅट इज योग्य सूत्रीय. सो ह्याचं काय सांगितलं आहे, योग्याविधी म्हणजे काय की तुम्ही कुशलतापूर्वक काही क्रिया करताय, दॅट इज कर्म अभ्यास करताय एकदम कुशलतापूर्वक, त्यालाच आपण म्हणतो योग्याविधी. सो योग्य सम्यक कर्माभ्यास दॅट इज कुशलतापूर्वक तुम्ही जे कर्म करताय त्यालाच आपण म्हणतो योग्याविधी. सो फक्त बुकिश नॉलेज इम्पॉर्टंट नाही आहे, तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज पण असलं पाहिजे टू बी अ सर्जन. सो ते कसं, हे योग्याविधीवाया तुम्हाला ते प्राप्त होतं. सो आपण ह्यात काय करतो, जर तुम्हाला शस्त्र, क्षार, अग्निकर्म ह्यात तुम्हाला जर एक्सिलन्स प्राप्त करायचं आहे तर तुम्हाला जे कर्म करायचं आहे ना त्याच्या सिमिलर वस्तू किंवा द्रव्यावर तुम्ही ते कर्म प्रॅक्टिस करायचं, ह्यालाच आपण म्हणतो योग्याविधी. पहिले तर आपण बघू अष्टविध शस्त्रकर्म. आता हे लक्षात कसे ठेवायचे, 6 भले वेडे, तुमचे 6 लोक भले वेडे असू दे. एक आहे विषारी सिंग, पण त्याच्या अपोजिट आहे एक विषारी सिंग. सो 6 भले वेडे, एक आहे विषारी सिंग. तर सगळ्याची इनिशियल व्हायचं. पहिलं तर छे वरून येतं छेदन, भले भ वरून भेदन, ले वरून लेखन, वेडे वे वरून येतं वेधन. मग एक आहे विषारी सिंग, ए वरून एशन, आ वरून आहरण, वी वरून विस्त्रावन आणि सिंगचा सी वरून सीवन. सो 8 शस्त्रकर्म काय काय आहेत, छेदन, भेदन, लेखन, वेधन, एशन, आहरण, विस्त्रावन आणि सीवन. ह्याचा अर्थ बघूया आपण शॉर्टमध्ये. पहिला आहे छेदन म्हणजे एक्सिजन करणं. मग सेकंड आहे भेदन म्हणजे इन्सिजन घेणं. आता सर्जरी तुम्हाला परफॉर्म करायचं, मी ॲबडॉमेनमध्ये इन्सिजन घेता, दॅट इज भेदन. आता थर्ड आहे लेखन म्हणजे स्क्रॅपिंग करणं. आता सर्जरीच्या आधी तुम्ही तिथले जे हेअर्स आहेत ते काढून घेता, स्क्रॅप करता, सो दॅट इज लेखन. मग आता फोर्थ आहे वेधन म्हणजे पंक्चरिंग करणं, तुम्ही IV वगैरे लावायला पंक्चर करता, दॅट इज वेधन. मग फिफ्थ आहे एशन म्हणजे प्रॉबिंग, म्हणजे काय की आता एक हॉलो कॅव्हिटी आहे आत आणि तुम्हाला एक फक्त बाहेरून एक होल आहे, सो ते प्रोब आत घालून त्याची लेंथ, कॅव्हिटीची लेंथ वगैरे कळणं, दॅट इज प्रॉबिंग, दॅट इज एशन, टू डिस्कवर अ हॉलो कॅव्हिटी. मग नेक्स्ट आहे 6, दॅट इज आहरण म्हणजे एक्स्ट्रॅक्शन, म्हणजे तुम्ही फोर्सफुली काही एक्स्ट्रॅक्ट करताय. आता ह्याचं एक्झाम्पल काय घेऊ शकतो आपण, एखाद्या सिस्ट काढताय वगैरे, सो ह्यात आपण होतं एक्स्ट्रॅक्ट करतोय, सो हे आहरण आहे. मग 7th आहे विस्त्रावन म्हणजे ड्रेनेज, दॅट इज तुम्ही ते पंक्चर करून त्यातलं फ्लुइड बाहेर काढताय, दिस इज विस्त्रावन, नावावरून करताय, स्त्राव होतोय, तुम्ही पंक्चर करताय आणि त्यातून स्त्राव काढताय. मग 8th आहे सीवन म्हणजे सुचर्स, जे आपण नॉर्मल सुचरिंग करतो, दॅट इज सीवन. सो काय झाले 8, छेदन, 6 भले वेडे, छेदन, भेदन, लेखन, वेधन. एक आहे विषारी सिंग, एशन, आहरण, विस्त्रावन, सीवन. हे झाले 8. मग पुढे वेगळे अजून 4 सांगितलेत, दॅट इज 9th आहे बंध म्हणजे बँडेज लावणं. 10th आहे क्षार आणि अग्निकर्म. 11th आहे कर्णसंधी बंधन, म्हणजे तुम्ही आता इयरिंग्स वगैरे काही घालून त्यांचे जे इयर होल्स आहेत ते एकदम मोठे होतात किंवा ते कटच पडते, सो दॅट इज कर्णसंधी बंधन. आणि 12th आहे बस्तीकर्म. सो आता हे आपण डिटेलमध्ये एक एक करून बघूया कशासाठी आपण काय यूज करतो. आता छेदन आपल्याला प्रॅक्टिस करायचं आहे, तर आपण कशावर ते प्रॅक्टिस करणं हे आपण बघूया. सो फर्स्ट आहे छेदन, ज्यालाच आपण म्हणतो एक्सिजन. आता आपण एक्सिजन ज्या फ्रूट्सवर वगैरे करतोय ना ते असे ज्यांच्यात आत पोकळी आहे आणि एक थिक कवरिंग आहे, दिस कॅन बी कम्पेअर टू युअर ॲबडॉमेन. सो कशा आपण एक्सिजन प्रॅक्टिस करू शकतो, 4 गोष्टी दिले तिथे. पहिले तर आहे कोहडा म्हणजे जो मोठा पंपकिन असतो तो. मग सेकंड आहे अलाबू म्हणजे लॉकी, जे आपलं छोटं हे असतं पंपकिन. मग थर्ड आहे कलिंगडमध्ये पण जाड कवरिंग असतं आणि आतून असं पोकळी सॉर्ट ऑफ असतं. आणि फोर्थ आहे काकडी, दॅट इज कर्कारुक. सो 4 गोष्टी काय काय सांगितल्या तिथे, कोहडा, अलाबू, कलिंगड
आणि काकडी. हे झालं छेदन प्रॅक्टिस करण्यासाठी. मग सेकंड आहे भेदन, दॅट इज इन्सिजन घेण्यासाठी तुम्ही काय काय करणार. तर तुम्हाला इन्सिजन घ्यायचं आहे, तर ह्यासाठी असं थिंग्स यूज करायचं ज्यात आतमध्ये सेमी सॉलिड कंटेंट असेल. फॉर एक्झाम्पल तुम्ही बस्ती घेतला, ब्लॅडर घेतलं ॲनिमल्सचं, तर ते बाहेरून तर हे असणार जाड कवरिंग असणार, पण आत हे केलं इन्साइज केलं की आत लिक्विड असणार. सो बस्ती घ्यायचं, मग धृती किंवा मग चमड्याने बनवलेली पिशवी घ्यायची, त्यात चिखल किंवा पाणी भरायचं आणि त्याच्या इन्सिजन प्रॅक्टिस करायचं. जे आपण म्हटलं चमड्याने भरलेली पिशवी, चमड्याने बनवलेली पिशवी, ह्यालाच आपण म्हणतो प्रसेवक. सो भेदन प्रॅक्टिस करण्यासाठी काय काय सांगितलं आहे, धृती, बस्ती किंवा प्रसेवक. प्रसेवक ही चमड्याने बनवलेली पिशवी ज्यात चिखल किंवा पाणी भरायचं. आता थर्ड आहे लेखन. लेखन म्हणजे काय, स्क्रॅपिंग करायचं. सो असा चमडा घ्यायचा ज्याच्यावर रोम असतील, म्हणजे केसयुक्त चमडा घ्यायचा. सो स्क्रॅपिंगसाठी सांगितलं आहे रोमयुक्त चर्म. व फोर्थ आहे वेधन. वेधन म्हणजे तुम्हाला पंक्चरिंग करायचं आहे, म्हणजे इनडायरेक्ट तुम्हाला IV प्रॅक्टिस करायचं आहे. IV कसं लावतात, हे इंट्राकॅथ कसं लावतात ते प्रॅक्टिस करायचं आहे तुम्हाला. सो हे कशावर तुम्ही करू शकता, कमलनालवर किंवा मृत पक्षीच्या शिरांवर. आता वेधन करायचं म्हणजे तुम्हाला वेन्समध्येच टाकायला लागणार ना, सो तुम्ही मृत पक्षीच्या वेन्सवर प्रॅक्टिस करू शकता. किंवा कमलनाल पण तसंच पातळ असतं वेन्ससारखं. सो वेधन प्रॅक्टिस करायला यू कॅन डू इट ऑन कमलनाल किंवा मृत पशूचे शिरा. मग नेक्स्ट आहे एशन. एशन म्हणजे प्रॉबिंग. ह्याचा काय अर्थ आहे की तुम्हाला बाहेरून एकच होल दिसतं आहे, पण प्रॉबिंगने तुम्हाला अंदाज लावायचा की आत किती लेंथ आहे त्या कॅव्हिटीची वगैरे. सो प्रॉबिंग मीन्स टू एक्सप्लोर द कॅव्हिटी. हे कसं करू शकता तुम्ही, सिमिलरली कमलनाल जसं वरती आपण बघत होतो तसं तिथे कमलनालमध्ये तुम्ही जर ते आता जे हे तुमचं कमलनाल आहे तर तुम्ही कट केलं आणि तुम्ही ट्रान्सफर्स व्ह्यू बघितलं तर त्यात खूप होल्स असतात. मग त्या होल्सवर तुम्ही त्या आत किती कॅव्हिटी ह्याचा अंदाज लावू शकता. सो प्रॉबिंग तुम्ही कमलनालवर प्रॅक्टिस करू शकता, किंवा बान्स किंवा शुष्क अलाबू. ड्राईड पंपिंग असेल त्याच्यावर सुद्धा होल्स असतात, सो त्याच्यावर तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. किंवा भृंग लागलेला लाकूड. आता तुम्ही बघितलं असेल एक भृंग असतो, तो लाकडामध्ये जातो आणि असं आतात जाऊन एक स्वतःचा ट्रॅक बनवतो. सो ह्याच्यावर तुम्ही प्रॉबिंग प्रॅक्टिस करू शकता. सो एशियनसाठी काय काय सांगितलं आहे, कमलनाल, बान्स, शुष्क अलाबू आणि भृंग लागलेला लाकूड. आता आपलं 6th आहे आहरण. आहरण म्हणजेच एक्स्ट्रॅक्शन, म्हणजे फोर्सफुली बाहेर काढणं. आता कोणत्या फ्रूटमध्ये तुम्ही जोर लावून त्यातले कंटेंट्स बाहेर काढता, फणस कसं हे सोलतात बघितलं असेल, त्यातून एकदम ओढून बाहेर काढतात, दॅट इज आहरण करून तुम्ही फणस काढता. मग नेक्स्ट आहे बिंबी. मग बिल्व, फल, मज्जा किंवा मृत पक्षीचे दात काढणे. मृत एखादा पशु असेल तर तुम्ही दात कसा फोर्सफुली काढणार, इथे पण तुम्ही आहरण शिकू शकता. सो आहरण म्हणजेच एक्स्ट्रॅक्शन. हरणकडून ते काढायचं, फोर्सफुल ते काढायचं. सो कोणत्या 4 गोष्टी सांगितल्यात आहरण प्रॅक्टिस करण्यासाठी, फणस, बिंबी, बिल्व, फल, मज्जा आणि मृत पशूचे दात काढणे. मग आता 7th आहे विस्त्रावन. विस्त्रावन म्हणजे ड्रेनेज, दॅट इज पंक्चर करून ते फ्लुइड काढायचं. आता हे कशा तुम्ही शिकू शकता, शालमलीचं फलक घ्यायचं आणि त्याच्यावर वॅक्सची लेअर टाकायची आणि त्याला तुम्ही ड्रेन करून ते शिकायचं. मग 8th आहे सीवन. सीवन म्हणजे सुचरिंग तुम्ही कशा शिकू शकता, असं एक जाड आणि पातळ कापड घ्यायचं, त्याच्या कॉर्नर्सला तुम्ही ते शिकायचं किंवा मग मृदू चमडा वापरायचा. मग 9th आहे बंध, दॅट इज बँडेजिंग. बँडेजिंग कशावर शिकू शकता, ह्याला काय करायचं, वस्त्राने किंवा मातीने एक पुतळा बनवायचा आणि त्याच्या बॉडी पार्टवर तुम्ही बँडेज लावायला शिकायचं. दिस इज बंध. मग 10th आहे क्षार आणि अग्निकर्म. हे कशावर सांगितलं आहे, एखादा मांसाचा मृदू तुकडा घ्यायचा आणि त्याच्यात तुम्ही क्षार किंवा अग्निकर्म शिकायचं. सो क्षार आणि अग्निकर्मासाठी सांगितलं आहे मृदू मांसाचा तुकडा. मग 11th आहे कर्णसंधिबंधन. हे तुम्ही प्रॅक्टिस करू शकता ऑन एकदम मृदू मऊ चमडा घ्यायचा किंवा मांसपेशींवर किंवा कमलनालवर. सो कर्णसंधिबंधन कॅन बी प्रॅक्टिस ऑन मृदू चमडा किंवा मांसपेशी किंवा कमलनाल. मग 12th आहे वस्तीकर्म. ह्यात काय सांगितलं आहे की तुम्ही एक पाण्याने भरलेला मडका घ्या, माठ घ्या, त्याच्यावर होल पाडा अँड ट्रीट दॅट होल लाईक ॲनसचं होल, आणि त्यात तुम्ही वस्तीकर्म शिकू शकता. सो 12 कोणते कोणते आहेत आपले, पहिलं तर छे भले वेडे, छेदन, भेदन, लेखन, वेधन. एक आहे विषारी सिंग, एशन, आहरण, विस्त्रावन, सीवन. मग बाकीचे 4 काय काय आहेत, बंध, क्षार अँड अग्निकर्म,
कर्णसंधी बंधन आणि बस्ती कर्म.